नमस्कार मंडळी, आज आपण हिरव्या कांद्याच्या पातीपासून बनवूया मटण. एकदम छान लागतं. तुम्ही करून बघितलेलं आहे का? आता आज आपण करूया. मस्त 1 किलो मटण घेतलेलं आहे बोकड्याचं. छान लालसर आहे बघा. असं फ्रेश मटण आहे, म्हणजे ताजंच मटण आहे. हे बघा, मस्त छोटे छोटे पीस करून आणलेले आहे. आणि हे कवळं मटण म्हणजे ताजं मटण असलं की 3-4 सिटीमध्ये शिजतं. आता मस्त स्वच्छ पाण्याने धुवून घेऊया आपण. त्याला छान धुवून घ्यायचं 4-5 पाण्याने, मस्त त्याचा म्हणजे वास जातो. आता पाणी आपण गाळून ठेवलेले. आता हा मस्त हिरव्या मटणाचा रश्याचा मसाला आहे. कांद्याची पात, 2 विलायच्या, लसूण, हिरवी मिरची, कोथिंबीर आणि हा आपला गरम खडी मसाला, दालचिनी, तेजपान, जिरं, लवंग, मिरी. आता मस्त आपण याच्यात कांद्याची पात, कोथिंबीर टाकून घेऊया. कोथिंबीर टाकलेली आहे, त्याच्यात मिरच्या टाकलेल्या आहे, लसूण टाकलेलं आहे, 2 विलायची टाकलेली आहे. आता याच्यात आपण पूर्ण कांद्याची पात टाकून घेऊया. बघा, मस्त हिरवं वाटण तयार झालेले. आपण मटण न शिजवता म्हणजे न बॉईल करता डायरेक्ट मटणाला फोडणी देणार आहे आपण. आता तेल टाकलेले आपल्या म्हणजे चवीनुसार, आवडीनुसार तेल टाकायचं. 2 तेजपान टाकलेले. मस्त आता तडतड होत आहे. आता याच्यात आपण आपला खडी मसाला टाकून घेऊया. छान मस्त खडी मसाल्याचा सुगंध छान येतो. तेलात जेव्हा तो गरम होतो ना, खूप छान सुगंध येतो. आता याच्यात आपण मटण भाजून घेऊया. मस्त तेलात फ्राय करून घेऊया. खूप छान लागते. या पद्धतीने तुम्ही करून बघा, नक्की एकदा ट्राय करा. तेलात मस्त आता भाजून घ्यायचं, मस्त फ्राय करून घ्यायचं मटण, हलवून घ्यायचं मस्त. मस्त आता बघा, तेलात लगेच मटणाचा कलर चेंज झाला आहे. मस्त 10-15 मिनटं आपण मस्त तेलात हे तळून घेतलेले मटण एक प्रकारे. आता त्याच्यात आपण चवीनुसार हळद आणि मीठ टाकलेले. आता ज्याच्या त्याच्या घरात कोणी आळणी खातं, कोणी म्हणजे मिठाचं प्रमाण थोडंसं जास्त असतं, कोणाला हळद जास्त आवडते, कोणाला कमी. तर तसं मी काही सांगत नाही की 1 चम्मच, अर्धा चम्मच, आपल्या चवीनुसार टाकायचं. आता याच्यात आपलं हिरवं वाटण टाकलेलं आहे बघा. किती छान कलर आला आहे. जसं वाटतं की पालकचं वाटण आहे, पण पालकचं वाटण नाही आहे, हे कांद्याची पात आहे. तुम्हाला मी दाखवलं व्हिडिओमध्ये मसाल्यामध्ये. बघा, मस्त रंग येतो आणि याची टेस्ट खूप छान लागते. म्हणजे कमी मसाले मटणामध्ये, शक्यतो मला जास्त मसाले आवडतच नाही. मी कमीच वाटणमध्ये मटण करत असते. 2-3 तुम्ही माझे व्हिडिओ रेसिपी बघितल्याच असणार. आता याला मस्त 3-4 शिट्या काढून घेऊ आणि आपलं मटण मस्त तयार. हे मटण तुम्ही भाकरसोबतही खाऊ शकता, चपातीसोबत, भातासोबतही खाऊ शकता, नान, तंदुरी, कसल्याही सोबत खाऊ शकता. छान लागतं. म्हणजे जास्त पातळ रसाही नसतो याला आणि जास्त सुकंही नसतं. बघा, मस्त तरी आलेली आहे ना. 5-10 मिनटं झाकण न लावता थोडंसं परतवून घ्यायचं, हलवून घ्यायचं. बघा, छान तरी आलेली. आणि मटण थोडंसं आपलं शिजतही आलं. वाव. मटण आता कसं हिवाळ्यामध्ये मटण खाल्लंच पाहिजे. बघा, भाजीचा रंग आहे की नाही. मस्त कमी मसाल्यात छान. म्हणजे याच्यात कसं मटणाचा स्वतः अर्क उतरतो. मटणाचा म्हणजे जे सूप असतं ना,
अंगाचा रसा तो उतरतो भाजीमध्ये, अजून भाजीला टेस्ट छान येते. जबरदस्त. बघा, मस्त भाजी आपली तयार झालेली आहे. हिरवं मटण मस्त. वा वा. बघा, खूप छान लागतं. तुम्ही खाऊन बघा, करून बघा.